उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे थेट मातोश्रीवर गेले आणि त्यांनी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। मातोश्रीवरच्या या बंधू भेटीमुळे शिवसैनिक आणि मनसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह संचारलाय। ठाकरे बंधू भेटीनंतर राजकीय वर्तुळात देखील अनेक चर्चा सुरू झालेल्या आहेत। आता ठाकरे बंधूंची राजकीय युती होणार का असा प्रश्न विचारला जातोय, पाहूयात। मराठीच्या मुद्द्यावरनं ठाकरे बंधू एकत्र आल्यापासून राज्यात वेगळ्या समीकरणाची चर्चा सुरू झाली आहे। त्यातच आता नव्यानं भर पडली, कारण उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरेंनी थेट मातोश्री गाठून उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे। राज यांनी उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। मात्र ठाकरे बंधूंच्या वाढत्या भेटीमुळे युतीच्या चर्चांनाही वेग आलाय। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि बीएमसी निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र येणार का असा प्रश्न आता विचारला जातोय। शुभेच्छा स्वीकारल्यानंतर उद्धव ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधताना युती संदर्भात पुन्हा एकदा सूचक वक्तव्य केलं। राज ठाकरे मातोश्रीवर आल्यामुळे आनंद झाला असं सांगतानाच उद्धव ठाकरेंनी एक सूचक वक्तव्य केलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात, मात्र युतीवरून तोला लगावला। राज ठाकरे आज तुम्हाला मातोश्रीवर भेटायला आले, त्यांनी शुभेच्छा दिल्या। 7 वर्षानंतर राज ठाकरे तुमच्या भेटीला आले आणि शुभेच्छा दिल्यात। काय नेमकं चर्चा झाली? काय आनंद आपण असं म्हणतो द्विगुणित, तर नुसता द्विगुणित नाही, कित्येक पटीने तो गुणित झालेला आहे। त्याच्यामुळे नक्कीच पुढचा सगळा जो काय काळ आहे तो चांगला होईल याची मला खात्री आहे। महाराष्ट्रातल्या मनातलं घडेल असं बोललं जात होतं, अनेक लोक तर्क लावत आहेत। बघा, महाराष्ट्राच्या मनात काय आहे हे तुम्हाला विधानसभेच्या निवडणुकीत दिसलं, आणि महाराष्ट्राच्या मनात काय आहे हे तुम्हाला ज्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आहेत त्यातही दिसेल। आता काही पक्षाच्या नेत्यांच्या मनात काय आहे ते महाराष्ट्रातल्या मनातलं आहे असं म्हणणं काही योग्य नाही आहे, फार मोठं स्टेटमेंट होईल। मनसे नेते बाळा नांदगावकरांनी बंधू भेटीनंतर राजकीय युतीचे संकेत दिले। आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राजसाहेबांनी मातोश्रीवर जाऊन शुभेच्छा दिल्या। दोन पक्ष एकत्र येऊन लढतात तेव्हा त्यांची ताकद 1+1=2 अशी होते, पण जेव्हा 2 ठाकरे एकत्र येतात तेव्हा हीच ताकद 1+1=11 अशी होते। आज उद्धव साहेबांना सगळ्यात मोठं आपुलकीचं गिफ्ट राजसाहेबांनी दिलंय। बाळासाहेब, हा सुवर्ण क्षण पाहायला आज खरंच आपण हवे होता। आपला मातोश्री बंगला आज दोन्ही बंधूंना एकत्र बघून नक्कीच आनंदी झाला। मनसेप्रमाणेच शिवसेना ठाकरे पक्षाचे नेतेही ठाकरे बंधूंच्या राजकीय युतीसाठी आशावादी दिसत आहेत। राज आणि उद्धव ठाकरेंची भेट म्हणजे 2 पक्ष एकत्र येण्यासारखं आहे असं भास्कर जाधवांनी म्हटलंय। संपूर्ण महाराष्ट्राचं गेले कित्येक वर्षांचं स्वप्न होतं की या 2 भावांनी एकत्र यावं। 2 भाऊ एकत्र येणं म्हणजे 2 विचार एकत्र येणं, 2 मन एकत्र येणं, आणि त्याचबरोबर 2 नेते एकत्र येणं आणि 2 पक्ष देखील एकत्र येणं। याचा अर्थ जो गेले कित्येक वर्ष जो विभागलेला महाराष्ट्र होता, दुभंगलेला महाराष्ट्र होता, तो महाराष्ट्र एकसंघ होणं त्याची ही नांदी असं मी मानतो। विरोधकांनी राज आणि उद्धव ठाकरे भेटीचं स्वागत केलंय, मात्र ठाकरे बंधूंच्या राजकीय युतीबद्दल विरोधक फारसे सकारात्मक बोलत नसल्याचं चित्र आहे। राज आणि उद्धव ठाकरेंची युती काँग्रेसला मान्य आहे का असा सवाल मंत्री नितेश राणेंनी केला आहे। काँग्रेसची भूमिका मांडली पाहिजे ना। ज्या अर्थी बिहार, उत्तर प्रदेश लोकांना मारलं जात आहे, या पद्धतीने भूमिका घेतल्या जात आहेत, काँग्रेसला ह्या सगळ्या भूमिका मान्य आहेत का? यांनी उत्तर द्यावं। माझ्यापेक्षा प्रदेश अध्यक्षांना त्यांना शोधा ना, त्यांनी उत्तर चांगलं देतील यावर। राजकारणामध्ये संकेतांना फार महत्व असतं। आता ठाकरे बंधूंनी एक पाऊल पुढे टाकलंय, त्यामुळे राज आणि उद्धव ठाकरे या टप्प्यावरून माघारी फिरणार नाहीत असं राजकीय विश्लेषकांनाही वाटतंय। दोघांनाही एकत्र आल्याशिवाय सध्या तरी पर्याय दिसत नाही। राज ठाकरे या टप्प्यावरून मागे जाऊ शकत नाहीत आणि त्यांच्या सैनिकांचाही आग्रह आहे की या 2 भावांनी एकत्र राहावं। त्यामुळे आगामी मुंबई महानगरपालिकेमध्ये आणि ठाणे आणि इतर महानगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे दोघे एकत्र येणार, यात आता काही शंका दिसत नाही। प्रश्न आहे जागा वाटप कसं होईल, एकमेकांची ताकद पाहून उमेदवार कसे दिले जातील आणि त्यामध्ये सामोपचाराने मार्ग निघेल की नाही, एवढाच हा प्रश्न आहे। मराठीच्या मुद्द्यावरनं ठाकरे बंधू तब्बल 20 वर्षांनंतर एकत्र आले। एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी जाहीर केली।
तेव्हापासूनच ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चा सुरू झाल्या। आता राज ठाकरेंनी थेट मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याने युतीच्या चर्चांना बळ मिळालंय। युतीसाठी ग्रीन सिग्नल देऊन राज ठाकरे उद्धव ठाकरेंना स्पेशल बर्थडे गिफ्ट देणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट झी 24 तास।